मला माझी आपली फ्लाईट दिसली आहे भाई साहब, एअर बस 380. माझा गेट 68 होता आणि मी 66 गेटच्या इथे बसून होतो आणि मी समजतोय भाई हे सगळे अबुधाबीला हजवाले फ्लाईटमध्ये आलो आहे. फ्लाईट बघा भाई साहब, भाई फ्लाईटमध्ये एअरबस. मित्रांनो फायनली कंट्री नंबर. ऑलराईट, तर मित्रांनो नमस्कार, परत आपल्या एका मल्टिपल कंट्रीजच्या ट्रिपमध्ये वेलकम. खूप घाईमध्ये, आज संडे आहे भाई, कचऱ्यासारखी गर्दी आहे. आपण आता T2ला आलो आहे, बट इथं अशी गर्दी आहे आणि माझी 2 तासामध्ये फ्लाईट आहे. मी आता एक काम करतो, मी आता इथे काय तुम्हाला दाखवत नाही बसत, फक्त जस्ट अपडेट देण्यासाठी मी बोललो. मी लगेच तुम्हाला आतमध्ये भेटतो, कारण की इथे जर मी डिले केला तर माझे वांदे होतील, कारण की आपली ट्रान्झिट पण आहे. त्यामुळे जे पण आता अपडेट असणार मी तुम्हाला पुढेच देतो. चला, गर्दी पाहू शकता, फुल क्राऊड आहे भाई, नेक्स्ट लेवल क्राऊड आहे. एवढा क्राऊड मी पहिल्यांदा बघतो. इथपर्यंत लाईन नाही तर हर टाइम तिथून लाईन स्टार्ट होते भाई साहब. इंटरनॅशनलसाठी डीजी यात्रा चालत नाही, आपला डीजी यात्रा आहे बट काय उपयोगाचा नाही. आणि टाइम बघा काय झालं यार, 9 वाजलेत. बोर्डिंग स्टार्ट झाली असणार, बेकार लेट आहे. आपण ट्रॅफिकमध्ये एवढा फसलो, इथे एवढा टाइम. संडेला फ्लाईट्स बुक नका करू, एवढं मी तुम्हाला सांगेन. आपल्याला बोर्डिंग पास भेटला आहे, तुम्ही पाहू शकतात, एथिहाड एअरवेज. आणि सिक्युरिटीमध्ये हार्डली 2 मिनटं लागली. बट यार सिक्युरिटी आपलं इंडियाचं सुधारायला पाहिजे. आपण मलेशिया सिंगापूर एवढं फिरलो, आपल्याला सगळं चार्जर वगैरे तामझाम काढायला नाही लागत. बायसाब इथे काढायला लागतं, मग परत पॅक करा. इथेच आपली टाईम 9:30 झालेत, बोर्डिंग स्टार्ट झाली आहे. एअरबस आहे ते तुम्हाला सांगतो मी पुढे. चला, तर मित्रांनो फायनली आपल्याला इमिग्रेशनचा स्टॅम्प लागला आहे. इमिग्रेशन 2 मिनटात झालं. आणि ही मी रिस्क घेतोय, ॲक्च्युली तुमच्यासाठी घेतोय, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मला सांगतो, इमिग्रेशनमध्ये काय आपला ट्रॅव्हल हिस्ट्री चांगली आहे म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ट्रॅव्हल हिस्ट्री असल्यामुळे फक्त विचारलं पर्पज ऑफ व्हिजिट, मी बोललो टुरिझम, आणि मग आपल्याला सोडून दिलं. बट ज्याच्यामध्ये जर तुमची ट्रॅव्हल हिस्ट्री नसेल तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार. कारण की बाजूच्या ह्याच्यामध्ये एक होता, तो दुबईला जात होता, फर्स्टच जात होता, तर त्याला भरपूर काय काय क्वेश्चन्स केलेले. मला काहीच नाही विचारलं, नो हॉटेल रूम, शो मनी वगैरे काहीच नाही, काहीच पैसे वगैरे. मग त्यामुळे मी बोलतो भाई ट्रॅव्हल हिस्ट्री मॅटर करते. ट्रॅव्हल हिस्ट्री तुमची असेल स्ट्रॉंग. आता आपली ही 14वी कंट्री असणार आहे आणि ओमान 15 कंट्री, मग त्यामुळे मग आपल्याला प्रॉब्लेम तर मोस्टली होत नाही. बट येस, ट्रॅव्हल हिस्ट्री मॅटर्स भाई. जर तुम्हाला स्मूथली इमिग्रेशन करायचं असेल तर ट्रॅव्हल हिस्ट्री रिअली मॅटर्स. तर आता 9:30ला बोर्डिंग स्टार्ट झाली आहे. तर आता आपण आपला बघू गेट कुठे. तर आता मी तुम्हाला सांगतो ही फ्लाईट घ्यायचं रिझन काय होतं. तर मित्रांनो सांगतो तुम्हाला का, कारण की बघा मी एक ट्रॅव्हलर आहे आणि प्रत्येक एका ट्रॅव्हलरचं ड्रीम असतं भाई एअरबस 380मधून ट्रॅव्हल करणं. आता एअरबस 380 आहे काय तुम्हाला सांगतो मी. एअरबस 380 भाई वर्ल्डची सगळ्यात मोठी फ्लाईट आहे, पॅसेंजर कॅरिंगवाली. आणि हे मोजून 6 ते 5 कंपनीकडेच आहे, इफ आय एम नॉट रॉंग. तुम्हाला इकडे येईल आणि त्याच कंपनीकडे आहेत. आणि माझं खूप आधीपासून भाई ड्रीम होतं भाई या फ्लाईटमधून जायचं. तुम्हाला सांगतो ही मी जी अख्खी ट्रिप करतोय ना, एक माझ्यासाठी एक्सपेरिमेंट आहे. कारण की मला नेक्स्ट टाईम जॉर्डन वगैरे सगळ्या कंट्रीज करायचे आहेत. तर त्यासाठी मी ट्रान्झिट विजावर जरा खेळतोय, जस्ट बिकॉज मला पण कळेल. बट हे सक्सेसफुल होणारच आहे भाई. आपण असं जी गोष्ट करतो अनसक्सेसफुल कधी होत नाही. तर माझा प्लॅन असा आहे की भाई आपण ट्रान्झिटवर जायचं. दुबई कसं तुम्ही एकदम चीपली एक्सप्लोअर करू शकतात तेही मला दाखवायचं आहे. आणि आपल्याला आता काय भूक नाही, कारण की या फ्लाईटमध्ये भाई आपल्याला एकदम जी सर्व्हिस असणार आहे ना ते नेक्स्ट लेवल असणार आहे. कारण की ही फुल फ्लेज सर्व्हिसवाली फ्लाईट आहे. व त्यामुळे आणि तुम्हाला आता मी सांगतो की आपण या फ्लाईटने का चाललो. मला माझी आपली फ्लाईट दिसली आहे भाई साहब, एअर बस 380. हे बघा, आय डोंट नो तुम्हाला दिसणार आहे, समोरच आहे बघा, डबल डेकर आहे. वर तर आपली लायकी नाही, त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास आणि खाली हे दिसतंय तुम्हाला. आय होप ही अशी फ्लाईट आहे मित्रांनो, एवढी मोठी फ्लाईट आहे की याच्यामध्ये फर्स्ट क्लासमध्ये तुम्हाला बेडरूम भेटतो, त्याच्यामध्ये तुम्हाला बाथरूम भेटतो, आंघोळ बिंघोळ करू शकतात. भाई 3.5 तासासाठी एवढं सगळं कोण करणार आहे. आणि ही फुल सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये खाणं पिणं एक नंबर आहे. बट ही जी फ्लाईट आहे एअरबस फुल आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये नाही भेटलं आहे काय बोलतात विंडो सीट, बट ठीक आहे मिडल सीट भेटली विंडोच्या बाजूची, चालतं. भाई ही जी फ्लाईट असणार आहे ना, माझी लाईफची पहिली अशी सगळ्यात मोठी फ्लाईट आहे.
म्हणजे यार एअरबस कोणाचा ड्रीम नाही. एअरबस त्यांना माहिती आहे जे एकदम इंथुझियास्टिक आहे ट्रॅव्हलमध्ये, त्यांना माहिती आहे एअरबस काय आहे. माझ्यासाठी बाई ड्रीम आहे भाई. या फ्लाईटमध्ये मी तुम्हाला जाणार तेव्हाच तुम्हाला दाखवणार काय आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, या एअरबस A380चं तुम्ही नॉर्मली फ्लाईटमध्ये एकच एरोब्रिज जो असतो ज्याच्यावरनं तुम्ही चालत जाता तो एकच लागतो. याच्यामध्ये 6 एरोब्रिज लागतात. ह्याच्यासाठी वेगळी पार्किंग असते आणि म्हणूनच 6च कंपनीकडे एअरबस आहेत, बाकी कोणाकडे नाहीत. कारण की हे मोठे एअरपोर्टच अफोर्ड करू शकतात. एअरबससाठी एक लिटरली असा हा फ्लाईट आहे की आजूबाजूला फ्लाईट नाही लागत, एवढी मोठी जागा घेते ही फ्लाईट. आणि काय बोलू तुम्हाला, 6 एरोब्रिज का 3 लागतात इफ आय एम नॉट रॉंग, बट लागतात भाई. नेक्स्ट लेवल. इकॉनॉमीसाठी वेगळा असतो, फर्स्ट क्लाससाठी वेगळा, बिझनेससाठी वेगळा. आणि मी इथे आलो बघा हिरवगारमध्ये भाई. आणि मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही दुबई कसं एकदम चीपली फिरू शकतात. हे आजपर्यंत कुठल्याच व्लॉगरने, कुठलाही व्लॉगर असतो त्यांनी दाखवलं नाही. आपण तुमच्यासाठी करतोय. भाईसाहेब जाम मेहनत करतोय. पळत पळत आलो आता. फायनली 9:50 झाले. 5 मिनिटात बोर्डिंग स्टार्ट होईल. बाय, मजा आली. पण मित्रांनो, इथे आपली फ्लाईट आहे. बडे सगळे तुम्हाला व्हाईट कपड्यांमध्ये दिसतात. आय थिंक सो हज बोलतोय. हज यात्राला जाणार आहेत सगळे. हेच सगळे भरलेले असतात या फ्लाईटमध्ये, ही हज यात्राची. आणि आपण चाललोय आपल्या वेगळ्या यात्रेला. ही बघा आपली, अरे भाई जेदा आहे. फक भाई साहेब. मित्रांनो, माझा गेट 68 होता आणि मी 66 गेटच्या इथे बसून होतो. आणि मी समजतोय भाई हे सगळे अबुधाबीला हजवालेच चालले. त्यांच्या गावात लागले हेच आपलं चुकीचं आहे भाई. आपण फुल चिंटमध्ये असतो, एवढे लागले. 68 गेट आहे आणि मी 66च्या इथे बसलोय. वा भाई साहेब. चला चला चला. तर मित्रांनो, हा बघा इथे बाजूला एक एरोब्रिज आहे, तुम्हाला दिसते का माहिती नाही. त्याच्या वर एक एरोब्रिज, इथे एक एरोब्रिज, इथे एक एरोब्रिज, आपला तिसरा. मित्रांनो, फायनली आपल्याला आपली सीट भेटली आहे. आता ऑलमोस्ट 10:15 झालेत. आता बघू किती वेळाने फ्लाईट टेक ऑफ करेल. त्याआधी तुम्हाला एक शॉर्ट रिव्ह्यू दाखवतो. पैसा हेडफोन्स आपल्याला भेटतात इथे, ब्लँकेट आणि पिलो. फ्लाईटचा शॉर्ट रिव्ह्यू सांगतो भाई. हे तुम्हाला इथे गेम्स वगैरे खेळायला इथे सॉकेट पण भेटतं आहे बघा. आणि हँगरसाठी फ्लाईट चालू नाही म्हणून इंग्लिश. आणि इथे तुम्ही सगळं प्रीमियर लीग पण मॅच चालू आहे ते बघू शकतात. एथिहाद एअरवेज आहे ना, मॅन सिटीचा ऑफिशियल स्पॉन्सर, त्यामुळे मॅन सिटीची मॅच. अबुधाबीचं टेम्परेचर 38 डिग्रीज चालू नाही होते. फायनली आपण पोहोचले अबुधाबीला. आता इकडचे वाजले 12 वाजलेत आणि आपले इंडियाचे वाजलेत पकडून चला 1:35 2. आणि इतर सगळ्या एंडला चालले. ऑलमोस्ट सगळे उतारले. मस्त झोप काढली आणि आपल्याला घाई तर नाही आहे, कशाला घाई करा. साब. आणि या फ्लाईटचा विंग बघा, एवढा मोठा विंग आहे, तुम्हाला काय बोलतो. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ते लोक असं झोपलेत. आपले मुंबई लोकलमध्ये असेल तर बोलतील भाई चला चला दादर आलं. झोपलेत ते अजून. मित्रांनो, फायनली कंट्री नंबर. आपण पहिले UAE मध्ये आलो आहे, ट्रान्झिटसाठी आलेलो. आज पण ट्रान्झिटसाठीच आलो आहे, बट एक्सप्लोर करणार आहोत. टॉकिंग अबाउट द फ्लाईटचा रिव्ह्यू भाई साहेब, एक नंबर फ्लाईट. पहिल्यांदा फ्लाईटमध्ये झोपलो, काय फील पण नाही झालं. नाही तर हर टाईम फ्लाईटमध्ये झोपतो तर मध्ये जाग येते आणि असं फील होतं की अरे यार त्याच्यामध्ये प्रॉपर इन्क्लाइन झाली अँड ऑल एव्हरीथिंग. आत्ताच टेम्परेचर बाहेर 32 डिग्री आहे. आता वाजले असतील ऑलमोस्ट 12:30 असतात 32 डिग्री आहे.
म्हणजे विचार करा आपल्या सकाळी काय हालत होतं. तर मित्रांनो फायनली विदिन 5 मिनिट्समध्ये मी बाहेर आलो. इमिग्रेशन तर स्मूथ होता, काहीच विचारला नाही, एकदम चिल्ड होतं. आणि एक हार्ड सीन काय झाला, इमिग्रेशनमध्ये मला सलाम वालेकुम बोलायचं होतं, चुकून मी नमस्ते बोललो. समोरचीने पण नमस्ते बोलली. नमस्ते बोलायला शिकलं पाहिजे. जसं नमस्ते बोललो समोरून पण नमस्ते आलं. याचा अर्थ हिंदुस्थानामध्ये पण नाही, आपण बाहेर पण मचकतोय. एनिवेज ते त्याला हसायला आलं तेव्हा. आधी काय बोलू, मजा आली. आणि नेक्स्ट लेवल होतं भाई इमिग्रेशन. आणि तिथे तुम्हाला सांगतो सिंगापूरसारखं पण आहे. आता मला स्टॅम्प भेटला आहे, इथे तुम्हाला दिसेलच. आणि जर तुम्हाला स्टॅम्प म्हणजे तुम्ही फर्स्ट टाईम येतात त्याच्यासाठी स्टॅम्प भेटतो. सलमान खान. तर मित्रांनो आता मी जस्ट 29 दिरहम्स एक्सचेंज केले, 1000 रुपये. म्हणजे मला 250 रुपीजचा लॉस झाला. पण मी काय एक्सचेंज केले जस्ट तुम्हाला सांगतो की आता आपल्याकडे बघ फ्री शटल आहे, तर 250 लॉस बेअर करायला काय जात आहे. जस्ट काय लागलं इन केस कुठे. माझ्याकडे ॲक्च्युली ओनो कार्ड आहे लोकल बसचा, पण सेफ्टीसाठी मी करून घेतले. उगाच मच नको तिकडे, रात्रीचा टाईम आहे वगैरे. जास्त पण नाही केलेत, डॉलर्स पण होते माझ्याकडे, पण मी बोललं जाऊ दे. त्यामुळे खूप म्हणजे खूप घाण रेट भेटला, एवढा पण चांगला नाही भेटला आहे. 20 म्हणजे 1000 रुपयाच्या 29 दिरहम म्हणजे खूपच बेकार आहे. ठीक आहे, आता काय ऑप्शन नव्हता म्हणून मी केलं. आईच्या गावात काय गरमी आहे बाहेर यार. मुंबईपेक्षा बेकार आहे. फाक असं झळलं बाहेर आलो तर झाला. आता जो पण असेल मी तुम्हाला सांगतो, पुढे अपडेट देतो. आपल्या बससाठी थांबूया. एअरपोर्ट तुम्ही बाहेरून पाहू शकतात कसं आहे. एथिहाडची बस कुठे येणार काय माहिती, आपली फुकटवाली. चला, थँक्यू. पाणी भेटलंय बाई आपल्याला. तर मित्रांनो आपण बसलोय आतमध्ये. 250चा टायमिंग होता, पण आपल्याला लवकर भेटते. बाहेर एक आफ्रिकन आहे कोणतरी, चेक करतो तिकीट आहे ना. मला बोलत होता यू हॅव टू पे 1 दिरहम फाईन, म्हणजे मस्ती करत होता. त्याला 1 दिरहम पाहिजे होते. आता त्याला काय बोलू आपण, बजेटवाले. फ्रीमध्येच ही सर्व्हिस एथिहाडच्या पॅसेंजरसाठी. एथिहाडची बस आहे ॲक्च्युली. मी तर काय फाईन काय दिला नाही, कशाला द्या. आता ही जशी फुल होणार तशी निघणार. आणि जे पण अपडेट असेल मी पुढेच देतो. आपल्याकडे वायफाय वगैरे काय नाही. मॅप्स गुगल मॅप्सच्या लावून तन्मय म्हणजे आपला मित्र, त्याच्या घरी आपण जाणार आहे आणि आराम करणार. सकाळी चालू करणार एक्सप्लोरिंग. तर हा व्लॉग आपण तिकडे जाऊन एडिट करू. चला, तर मित्रांनो फायनली आपण लास्टला आलो. इथून बस तर हाय ऑप्शन नाही म्हणून एक आपला मित्र होता. आपका नाम बताया नहीं आपने, आपका नाम नहीं बताया आपने. मेरा नाम इब्राहिम मलिक है. इब्राहिम मलिक ने आपल्याला सोडलं. ऑप्शन आणि इसके लिए टॅक्सी से आहे. अच्छे बहुत म्हणजे खूप चांगले होते. लोकल लैंग्वेज में ब्लॉग करता हूँ. पाकिस्तान मधून है, जशोर से ना. पाकिस्तान से हूँ, पेशावर से हूँ. भाई के साथ बहुत अच्छा गुफ्तगू रहा, बहुत अच्छा है. इसका चैनल सब्सक्राइब करो लाजिम. 25,000 है अभी फॉलोवर. ये देखते होते और भी हो गए. गाड़ी भी दिखाओ, अभी गाड़ी में आए हो. चलेगा, चलो ओके, थैंक यू भाई. इंशाल्लाह सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय. मित्रांनो मी बाहेर का जास्त ब्लॉग केला नाही. तिथे बाहेर रस्त्यावर कोणतरी एक माणूस पडलेला, मेलेला का माहिती नाही. आणि आतमध्ये आलो. टॅक्सीचे झाले आपले ऑलमोस्ट 60 दिरहम झाले. बट मी बोललं जाऊ दे, आता रात्री कुठे थांबत बसणार. त्यामुळे मी काय जास्त विचार नाही केला आणि आलो. आणि मित्राच्या इथेच आलो आहे. पैसे ते वाचतात आपल्या हॉटेलचे वगैरे, तर मग आपण कशाला विचार करा एवढं खर्च करण्यामध्ये. बाई तर टॅक्सी जाम म्हणजे खूप महाग आहे टॅक्सी बाई. इथे परवडेच नाही. बट त्यांनी हेल्प केली. 70 दिरहम दाखवत होतं उबर आणि करीमवर. बट त्याने मला 70 बोललेला, बट 60 मी काय विचार नाही केला. मला जाऊ दे भाई. तर हा व्लॉग मी इथेच आता एंड करेन. आय होप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चीपमध्ये अँड ऑल एव्हरीथिंग आपण ट्रॅव्हल केलं आहे. तर भेटूया अशाच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.